आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार म्हणजे श्रावणी सोमवार। आणि श्रावणी सोमवार म्हटलं की भगवान शंकराचा आवडता महिना आहे आणि आपलासुद्धा हा मस्त आवडता दिवस आहे। कारण मस्त ह्या महिन्यात बऱ्यापैकी देवपूजा वगैरे केली जाते, पारायण लावले जातात, त्यामुळे हा महिना सगळ्यांचा आवडीचा आहे। तर आज आम्ही सुद्धा जाणार आहोत शिवपार्वतीच्या देवळात, मस्त पूजा करायची आहे आम्हाला पण। तर म्हटलं आधी आपल्या देवघरात मस्त पूजा वगैरे करावी। तर इकडे माझी पूजा चालू आहे, तोपर्यंत उर्वी तिकडे टाळ वगैरे वाजवते, ती सुद्धा बसली आहे किचनमध्येच। तर आज मी माहेरीसुद्धा जाणार आहे आणि माहेरी जायचं म्हटलं की चेहऱ्यावर वेगळा उत्साह असतो। तर सकाळी लवकर उठून मस्त घरातली कामं पटापट उरकून झालेली आहेत। तर आज माझा उपवास आहे, तर आज मी मस्त साबुदाणा खिचडी बनवणार आहे। तर मिस्टरांना डब्याला मस्त कारल्याची भाजी आणि भाकरी दिली आहे आणि उर्वीलासुद्धा सकाळी रताळ उकडून दिला होता। तर रताळी उकडताना त्यामध्ये एक बटाटासुद्धा घातला होता, तर तो आता साबुदाणा खिचडीमध्ये घालते। मस्त साबुदाणा खिचडी तयार होती आहे। तर तुम्ही उपवासाला काय काय खाता ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा मला। तर मी साबुदाणा वडा पण बऱ्यापैकी बनवते, पण आज एकटीच आहे आणि घाईसुद्धा आहे, पटापट सगळी कामं उरकून जायचं आहे। तर म्हटलं मस्त साबुदाणा खिचडी पटकन होते म्हणून खिचडी तयार करून घेतली आहे। शेंगदाण्याचं कूट नव्हता म्हणून पटकन एक साईडला तवा ठेवून शेंगदाणे भाजून मस्त साबुदाणा खिचडी आमची तयार झाली आहे। तर आता देवळात जायचं आहे, देवळात थोडा वेळ लागेल, तर उर्वी कंटाळायला नको म्हणून इकडे तिला दूधसुद्धा पाजून घेते। तर आम्ही आलो शिवपार्वतीच्या देवळामध्ये, जवळच आहे, बिल्डिंगच्या खालीच आहे। तर आम्ही आता आलो, थोडी गर्दी होती पण आतमध्ये गेल्यावर आम्ही पूजा वगैरे आता करणार आहोत। तर हे बघा मस्त देवळात येऊन पूजा वगैरे झाली आणि उर्वी मस्त बाहेरचा व्ह्यू बघती आहे, खूप खुश आहे। बाहेर आली की तिला खूप छान वाटतं। तर घरी आता आल्यावर मस्त साबुदाणा खिचडी खाते, उर्वीलासुद्धा दूध भात भरवलं आहे, सोपं काम करून घेतलं आहे। तर मी सुद्धा साबुदाणा खिचडी खाते आणि आता जायची तयारी आम्हाला करायची। दुपार झालेली आहे, संध्याकाळी जायचं आहे आम्हाला 4 वाजेपर्यंत। तर हे बघा काल आम्ही केक बनवला होता बटरफ्लायचा, सोबतच मी बेंटो केकसुद्धा बनवला। तर तू व्हिडिओ बघितली नसेल तर व्हिडिओ नक्की बघा। जसं डोक्यात होतं बेंटो केक बनवायचं तर तसं बनलं नाही, खूप गोंधळ झाला होता, उर्वीसुद्धा उठले त्यामुळे। तर आता आम्ही चाललो आहोत ठाण्याला, चलो बाय बाय। आणि तिकडे गेल्यावर कायरा दीदीची रिॲक्शन बघा, खूप एक्साइट होती, छान वाटला तिला केक बटरफ्लायचं बघितलं। आणि कोइन्सिडन्स तिघींचाही ड्रेस पिंक कलरमध्येच आहे, काही ठरवून केलेलं नव्हतं। तर आम्ही मस्त उपवास सोडून आजचे दिवस संपवलेला आहे, बाय।